सांगलीच्या ऐतवडे बुद्रुक विहीर बागायत पट्ट्यात ओढे ओघळी कोरड्या ठणठणीत। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, कोकारबे, ढगेवाडी, शिवपुरी, रेटरे धरण, मरळनाथपूर ही गावे वीर बागायतदार म्हणून ओळखली जातात आणि या परिसरामध्ये सध्या रब्बीचा हंगाम जोरात सुरू आहे। काही ठिकाणी गहू, हरभरा, शाळू, मका, भाजीपाला पिके अगदी जोमात आहेत, परंतु या परिसरातील ओढे ओघळी, नाले डिसेंबर अखेर पूर्ण कोरडे ठणठणीत झालेले आहेत। त्यामुळे या परिसरातील विहिरींची भूजल पातळी कमी झाली आहे। सध्या पिके तर जोमात आहेत, पण भूजल पातळी कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागली आहे। सध्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी अनेक तलावांमध्ये सोडले आहे आणि यात पाण्याचे आवर्तन ओढे ओघळी नाले यांना सोडली तर या परिसरातील बंधारे भरले जातील। त्यामुळे भूजल पातळी विहिरींची वाढली जाईल आणि हातातोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडली जातील। या परिसरामध्ये जानेवारीनंतर पाण्याची टंचाई निर्माण होते, ती न होण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे आवर्तन चालू करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। ऐतवडे बुद्रुक आणि परिसरातील गाव ही विहीर बागायत आहे, तर पाण्याची कुठलीही सोर्स उपलब्ध नाहीत इरिगेशनचे। सदरचे गाव हे वाकोड्याच्या पाण्यावरतीच अवलंबून आहे। वाकोड्याचं काम बंदिस्त पाईपलाईनचं 2-3 वर्षापाठीमागे पूर्ण झाले। ट्रायल घेतल्यानंतर अद्याप पाण्याचं एक आवर्तन येथील शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। येथील शेतकऱ्यांना डिसेंबर ते जून पर्यंत पाण्याची नितांत गरज असते। 2 ते 1.5 महिन्याच्या वेळानंतर अशी 3 आवर्तनं जर मिळाली तर इथला शेतकरी आपल्या शेतीमध्ये सोनं सुद्धा पिकवू शकतो। अशा परिस्थितीत ती उत्कृष्ट प्रतीची राने आहेत। पाण्याच्या अभावातील पिकं आता वाळून जात आहेत, ओढ्या वगैरे आटलेले आहेत, शेवटच्या टप्प्यात आहेत। शेवटच्या टप्प्यात पाणी सोडून पाणी जमिनीत मुरत येतं, त्यामुळे पाणी शेवटच्या घटकापर्यंत किंवा शेवटच्या शेतकऱ्यांच्या लाभापर्यंत पोहोचत नाही। त्यासाठीच आता आमदार असतील, पाटबंधारे विभाग असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल आणि सगळ्यांनी एकत्र बसून बैठक घेऊन वाकोड्याचं आवर्तन चिक्कोर, कारवे आणि ढगेवाडीच्या चेंबरमधून ऐतवडे बुद्रुकच्या ओढे ओघळीमध्ये पाणी सोडलं पाहिजे, तरच इथून पुढचं शेतकऱ्याचं पिकू शकतं आणि आता पिकं शेतकऱ्याची वाळल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे। तरी प्रशासन या बाबतीचा गांभीर्यपूर्वक विचार करून शेतकऱ्यांची होणारी समस्या सोडवावी हीच विनंती। संदीप गायकवाड ऐतवडे बुद्रुकचा एक शेतकरी आहे। आता इथं पाण्यासंदर्भात जर हे करायचं म्हणलं, ऐतवडे बुद्रुक पहिल्यापासून पाण्यापासून वंचित आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार सदाभाऊ खोतांनी मिटवला। आता ह्याचं वाकुर्डे बुद्रुक योजनेचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्याची ट्रायल झालेली आहे, आता 2 वर्ष झालं ट्रायलच होत्या, पण अजूनपर्यंत त्याला पाणी सोडलेलं नाही। पाणी न सोडण्याने तर शेती चांगली असून, काळी कुठं शेती असून, त्याला पाणी न मिळाल्यामुळं चांगली भरात पिकं येऊन वाळतात। ते जर आत्ता जर पाणी सोडलं, आता पूर्ण वड नालं आटलेलं आहे सगळं। आता त्याने प्रत्येक कारवे, ढगेवाडी, जखरावाडी या तलावामध्ये त्याने त्याचा हॉल काढलेला आहे आणि त्या हॉलला जर पाणी सोडलं तर पूर्ण वड्याला पाणी येईल। वड्याला पाणी आल्यानंतर सगळ्या शेतीला पाणी जाईल आणि ती जर शेतीला पाणी जर मिळालं तर तिथला शेतकरी सदन होईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।